नमस्कार मित्रांनो, माझं नाव मिलिंद आहे. आज मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे अस्वल आणि मासा. या गोष्टीचे लेखक सुधीर आहेत, चित्रकार निलेश गेहलोत आहेत. तर चला तर मग आज आपण अस्वल आणि मासा ही गोष्ट पाहूया. अस्वलाने आपले घर सजविले. त्याला काही मासे पकडायचे होते जे घरात सुंदर दिसतील. त्याने मासे पकडायचा गळ उचलला आणि तो तळ्यावर मासे पकडण्यासाठी गेला. त्याने गळाला गवत लावले आणि तो गळ त्याने पाण्यात टाकला. मासे कधी गळाला लागतात याची तो वाट पाहू लागला. मासे चलाक होते. त्यांनी गळाला चिखलात अडकवून टाकले. अस्वलाला वाटले की गळाला मासे लागले. त्याने जोरात गळ खेचला, पण गळ काही निघेना. अस्वलाला वाटले बहुतेक खूप मोठा मासा गळाला लागला आहे. त्यांनी आणखी जोर लावला, पण त्याची काठीच तुटून गेली. अस्वलाला खूप राग आला. तो घरी गेला आणि जाळे घेऊन परत आला. त्याने जाळे पाण्यात सोडले. मासे चलाक होते. त्यांनी जाळेच कापून टाकले. अस्वलाला राग आला. त्याने विचार केला की माशांना चांगली अद्दल घडवायला हवी. आता मी स्वतः जाऊन मासे पकडेन. त्याने तलावात उडी मारली. तलावात अतिशय सुंदर मासे होते. ते त्याच्या चोही बाजूने पोहू लागले. त्याच्यासोबत खेळू लागले. अस्वलाला हे खूप आवडले. माशांनाही अस्वला सोबत खेळताना मजा आली. अस्वलाने ठरवले की आता मासे पकडायचे नाही. जेव्हा मनात येईल तेव्हा त्यांच्यासोबत खेळायचे. तर मुलांनो, तुम्हाला ही गोष्ट सर्वांना आवडली? तर मग पुढील विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे सांगा. अस्वलाने माशांना पकडण्यासाठी कोणकोणत्या युक्त्या केल्या? शेवटी अस्वलाने कोणता निर्णय घेतला? तर तुम्हाला या सर्व गोष्टी खूप आवडल्या असेल. तर अशाच पद्धतीने मी पुन्हा तुम्हाला भेटेन नवीन गोष्ट घेऊन. धन्यवाद.